नमस्कार, मी आपला मित्र अमित केसरकर। वनरक्षक भरतीची सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहलो आहे। त्याचबरोबर आता ठाण्याचं पण जे डॉक्युमेंट चेकिंग आहे ते आलेलं आहे। त्याचबरोबर आता नाशिकमध्ये एक महत्त्वाची बातमी अशी आलेली आहे की त्या ठिकाणी जे विद्यार्थी जेवढे बोलवलेले आहेत त्यातले 66% म्हणजेच 66 ते 70% विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी हजर होत आहेत, फिजिकलसाठी हजर होत आहेत। त्यामुळं तुम्ही खचून जाऊ नका। जे विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत, कारण की या ठिकाणी जे चांगले मार्क जे विद्यार्थी घेतलेले आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर फिजिकल दिलेले आहेत। आता अमरावतीचं फिजिकल म्हणायला गेलात तर एका ट्रूपचं पण 120 जणांचा ट्रूप सोडत होता। त्या 120 मध्ये फक्त टॉपर म्हणायला गेला त्या एका 120 मधला तर 60 मार्काचा टॉपर होता। त्यामुळे 60 मार्काची 2च टॉपर होते। म्हणजे तुम्ही विचार करा, आता त्या विद्यार्थ्यांना जर कमी पेपरला जर कमी मार्क असेल तर त्या ठिकाणी त्यांची बेरीज काय होईल हे तुम्हाला समजू शकते। त्याचबरोबर आता कोल्हापूरचं म्हणायला गेला तर कोल्हापूरचं 3 ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशन आहे। तर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की बाबा खरोखरच माझं त्याच तारखेला फिजिकल होईल काय। तर मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे जी सगळी माहिती वाचलेली नाही आहे, त्या माहिती अशी दिलेली आहे की बाबा तुमचं पहिला कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याच्यानंतर तुमची शारीरिक मोजमाप होणार आहे, परत एक लिस्ट जारी होणार आहे त्यांच्या वेबसाईटवर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकलची तारीख भेटेल। म्हणजे ज्यांचं कागदपत्र व्हेरिफिकेशन होईल आणि जो शारीरिक मोजमापमध्ये पात्र होईल त्यांची एक लिस्ट लागेल, आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकलसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल। असं काय होणार नाही मित्रांनो की तुमचं डॉक्युमेंट झालं तुम्हाला लगेच 5 किलोमीटर पळवलं जाईल, कारण तिने तिथं नमूदच केलेलं आहे तसं वाक्य। त्यामुळं त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं जे रूल्स होणार आहेत त्या पद्धतीने ते होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी असं आहे की बाबा आता ठाण्याचे जे 6 ठिकाणी जे तुम्हाला दिलेला ठिकाण आहे, वेळ आहे, त्या वेळेप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी जर गेला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं जे विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंटसाठी ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी 1-2 तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथं गेल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तुमचे बरोबर आहेत की नाही चेक करा। त्याच्यानंतर त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटर उपलब्ध करून दिलेले आहेत। ते झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन तुमचं एक ओरिजिनल जे तुमचे नेलेलं आहे त्याचं एक झेरॉक्स घ्या, त्याचबरोबर तुमची सेल्फ अटेंडेंट म्हणून सही करा। म्हणजे तुम्हाला तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं फिजिकलला अपात्र होणार नाही कागदपत्रामधून। या पद्धतीने जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र व्हाल। आता अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजर असल्यामुळं आता मेरिट कमी जाईल का जास्त जाईल हे तुम्हाला समजून जाईल। आता मी सगळी माहिती सांगणार नाही, कारण की एक मोठा इश्यू आहे नॉर्मलायझेशनचा। तलाठी भरतीला कसं नॉर्मलायझेशन झालं तसं नॉर्मलायझेशन या ठिकाणी झालेलं नाही आहे। त्यामुळे फायनल मेरिटमध्ये नॉर्मलायझेशन होण्याची दाट शक्यता आहे। मी असं म्हणत नाही 100%, परंतु त्या ठिकाणी जर म्हणायला गेलात आता 116 मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 40 जर फिजिकलला 40-45 मार्क जरी घेतला तर त्याची बेरीज 160-159च्या ठिकाणी जाऊन पोहोचते। त्याचबरोबर जर 80 मार्क घेणारा विद्यार्थी फिजिकलला जर 80 मार्क घेतला तर त्या ठिकाणी त्याची बेरीज 160 होते। त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, फिजिकल 100% तुमचं चांगलं देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मेरिट चांगल्या पद्धतीने तुमचं मेरिटमध्ये तुमचं नाव येईल। त्याचबरोबर तुमचं मेरिटमध्ये नाव आल्यानंतर पुढं प्रोसेस काय आहे तर मित्रांनो, पुढं प्रोसेस 100% आहे। ही प्रोसेस झाल्याशिवाय तुमचं फायनल मेरिट लागणार नाही आहे। त्यामुळं 25 किलोमीटरची तयारी आणि 16 किलोमीटरची महिलांनी तयारी करत राहायची। अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की कोल्हापूरचं मेरिट लागलेलं आहे, कोल्हापूरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे, परंतु आता नागपूर डिव्हिजनचं पण आलेलं आहे, त्याचबरोबर ठाणे डिव्हिजनचं पण आलेलं आहे। आता कुठल्याही डिव्हिजनचं कागदपत्र व्हेरिफिकेशन राहिलेलं नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला समजून जाईल वनरक्षकचा फायनल रिझल्ट काय येणार आहे। त्यामुळं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे खरे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।